अहमदनगरमध्येच काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील या दोघांमध्ये चांगलीच जुंपलेली आणि विखे पाटलांनी आता उघडपणे काँग्रेसच्या विरोधात प्रचार करण्याला सुरुवात केली आहे। आपल्यावर अन्याय होत असल्याचं म्हणत त्यांनी उघडपणे शेतकरी विकास मंडळाची स्थापना करून काँग्रेसलाच आव्हान दिलंय। विखे पाटलांवर कुटील नीती करून राजकारण करत असल्याचा आरोप थोरातांनी केलाय। तर विखे पाटलांनी तात्काळ थोरातांवर पलटवार केला। थोरात काँग्रेसची गद्दारी करत असून मला विरोधी पक्षनेता केल्यानं थोरातांना दुःख होत असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। जिथं जबल तिथं फाडून ठेवायचं, नासाडा करायचा, हे राजकारण जे आहे त्याला कुटील नीती आपण असं म्हणतो। संघटनेची जनता ऐकायला तयार नाही, तालुक्याची जनता ऐकायला तयार नाही आणि म्हणून आम्ही पाहून घेऊ, नासं करून तसं करून जेलमध्ये घालू। आणि बोलले तोडकर साहेब काय बिघडलं, बोलले असतील तर त्यांना खुलासा विचारता का तुम्ही हे बोलले सगळ्या कोणत्या आधारावर बोलले, त्याचा खुलासा उत्तर नाही द्यायला तयार। उलट म्हणतात की तुमच्याकडे पाहून घेतो, जेलमध्ये जातो। माझ्यावर पक्ष बदलण्याचा आरोप झाला बरं कोणतरी, पण याच काँग्रेस पक्षानं आज राज्याचा विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी माझ्यावर दिली। याचं दुःख खरं त्यांना आहे। जो विरोधी पक्ष नेता होतो, उद्या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता येण्याचे आता दिवस सुरू झालेले आहेत। पुन्हा विखे पाटील आता आणखीन वरच्या पदावर जातात का, याचं त्यांना अधिक दुःख आहे। बाळासाहेब तुम्ही दुःख काय करू नका, तुमच्या दुःखात मी सहभागी आहे।